तुमच्या लक्षात नाही आली? अगं लक्षात यायला तसं काही नाहीच आहे. सगळं खोटं कोण भरतंय तुझ्या डोक्यात? हो ती इथे नानांना भेटायला आली होती आणि वेश बदलून आली कारण तू तिला या घरात घेतलं नसतंस म्हणून. नानांच्या जीवावर उठली आहे, नानांना मारायला आली होती. हे कुठल्या थराला जाऊन विचार करतेस गाई? माझे विचार बिनबुडाचे नाहीयेत, तुला माहिती नाहीये कारण तू इथे नव्हतास. पण जेव्हा आम्ही नानांना सगळ्यांसमोर विचारलं ना तेव्हा नानांनी जानकी वहिनीवर बोट रोखलं. हो मग कोर्टात ह्या गोष्टी रोज बघतो आई आम्ही. गळ्यावर सुरा ठेवला ना की पुरावे बदलले जातात, रातोरात साक्षीदार फिरवले जातात. आपण ज्याला न्याय म्हणतोय तो खरंच न्याय असतो का? ज्या जानकी वहिनीवर तू गुन्हेगाराचा शिक्का मारून मोकळी झालीस ती खरंच गुन्हेगार आहे का? काय त्रास दिला ऐश्वर्याने? जानकी वहिनीच्या जीवावर उठली होती ती. म्हाताऱ्या बाईच्या वेशात जाऊन तिच्या घराबाहेर फटाके लावून आली.